वारंवार अशा घटना का घडतात? राजकारणामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी आलेले तरुण हे पक्षाच्या भूमिकेला नेत्यांपेक्षा कमी मानतात का? नेता या सगळ्यांसाठी इतका महत्त्वाचा का होतो? आपलं कुटुंब, आपलं घरदार या सगळ्याची काळजी या कार्यकर्त्यांना नसते का? नेत्यांवरचं प्रेम इतकं वाढतं की आपला जीव गेला तरी बेहत्तर. इतक्या टोकाचं हे प्रेम नेमकं काय असतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज राजकीय वर्तुळामध्ये काम करणारा किंवा राजकीय वर्तुळाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये येत आहेत. प्रसाद घोरपडे आपल्यासोबत आहेत. मनसेचे माजी पदाधिकारी आहेत. बराच काळ त्यांनी मनसेमध्ये काम केलं, पण त्यानंतर त्यांनी राजकीय कार्यकर्ता म्हणून आपली कारकीर्द राहणार नाही याची काळजी घेतली. प्रसाद घोरपडेजी, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार प्रसाद घोरपडेजी, मी आता काही घटना वाचल्या महाराष्ट्रामधल्या. ठाण्यातली एक घटना होती. राज ठाकरेंना ईडीनं चौकशीला बोलावलं म्हणून एका कार्यकर्त्यानं स्वतःला पेटवून घेतलं. बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. 4 कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या. कालची अकोल्यातली घटना आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. काय तुमचा अनुभव सांगतो तुम्हाला? तुमचं आकलन काय आहे? हे काय असतं? ही मानसिक अवस्था असते की हे नेत्यांवरचं अतिप्रेम असतं? काय असतं हे की एखादी व्यक्ती ही आपला जीव गमावायला सहज तयार होते? नक्कीच मी पहिल्यांदा आपले आभार व्यक्त करतो की आपण या एक चांगल्या विषयावरती बोलण्यासाठी आपण मला इथे बोलवलं. मी एका पक्षाचा कार्यकर्ता आहे. आता आम्ही आंदोलन केलेले आहेत, परंतु ही जी परंपरा चालत आलेली आहे ही साऊथ मधली आहे, दक्षिण भारतातली परंपरा चालत आलेली आहे. दक्षिण भारतामध्ये तुम्ही पाहिलं असेल की अनेक कार्यकर्ते, अनेक लोक असतात जे पक्षासाठी, त्यांच्या नेत्यांसाठी जीवही देण्यासाठी तयार असतात. मला असं वाटतं की तमिळनाडू असेल, आंध्र प्रदेश किंवा इतर केरळ वगैरे या राज्यांमधले जे नेते मंडळी जेव्हा ते निधन पावतात त्याच्यानंतर अनेक कार्यकर्ते हे त्यांच्या मागे आत्महत्या करतात. परंतु हेच कुठेतरी मला असं वाटतं आता महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे. अनेक पक्ष असतील, संघटना असतील, युनियन असतील, महासंघ असतील, याच्यामध्ये अनेक तरुण कार्यकर्ते महाराष्ट्रातले सक्रिय आहेत. आणि हे सक्रिय होताना मला असं वाटतं की काही कार्यकर्त्यांनी ज्या त्यांची कुठलीही पार्श्वभूमी नसते आणि ती पार्श्वभूमी तपासून मला असं वाटतं की त्यांनी राजकारणात यावं. राजकारणात येणं हे नक्कीच चांगलं आहे. राजकारण हे लोकांसाठीच असतं, समाजकारणासाठीच असतं. परंतु येताना आपलं कुटुंब हे सर्वप्रथम पाहणं मला असं वाटतं की गरजेचं आहे. आणि अशा गोष्टी जर नाही पाहिल्या तर तुम्ही कुटुंबाला वाऱ्यावरती सोडून समाजकार्य जे आहे ते नाही करू शकत. प्रथमतः आताच आपण या सर्व जी उदाहरणं दिलीत 5-6 की इतर 2018-19 पासूनचे वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत किंवा कोणी एक मृत्यू पावलेला आहे. या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि यापेक्षा एक वाईट तुम्हाला गोष्ट अशी आहे की मी सकाळीच जो मृत्यू झालेला कार्यकर्ता आहे त्याच्याबद्दल बातमी देताना आपल्या मधीलच एक मराठी न्यूज चॅनल अशी बातमी देत होता की आरोपी सदर मिटकरी यांच्या गाडीवरती हल्ला करणारा आरोपी याचा मृत्यू झालेला आहे. मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा मृत्यू झालाय. अरे, तो आंदोलक आहे, तुम्ही त्याला आरोपी कसं काय बनवू शकता? जोपर्यंत त्याच्यावरती FIR दाखल होत नाहीये तो आरोपी कसा होऊ शकतो? आणि त्यातल्या त्यात तो कार्यकर्ता जो मृत्यू पावलेला तुम्ही त्याला आरोपी म्हणून संबोधणं मला असं वाटतं की चुकीचं आहे. असं आहे की तुमची इथे कुणाचं समर्थन करण्याचा प्रश्न येत नाहीये आणि तुमच्या भावनाही आम्ही समजत नाही असं नाहीये. एखाद्या मृत व्यक्तीबद्दल आपण आदरार्थी असावं. पण मला एक सांगा की नेत्यांनी आदेश दिला, पदाधिकाऱ्यांनी आदेश दिला म्हणून कुणाच्या तरी घरी जायचं, कुणाचं तरी गेट फोडायचं, कुणाच्या तरी गाडीवर कुंड्या टाकायच्या, त्या गाडीची नासधूस करायची, कुणाला तरी मारायचं, कुठेतरी जाऊन टोलनाक्यांवरचे हे फोड. काय असतं हे? म्हणजे माहित नसतं का की आपण कायदा मोडतोय? आता जो विद्यार्थी काल गेला तो 3ऱ्या वर्षाला मेडिकलच्या शिकत होत्या, म्हणजे त्याच्याकडे किमान हे ज्ञान होतं की आपण करतोय ती गोष्ट चुकीची आहे का की बरोबर आहे, आपण करतो ते कायद्यात बसणार आहे की बरोबर, की पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, नेत्यांनी सांगितलं, की कसलाही विचार कार्यकर्ता करत नाही का? सज्ञान हे गरजेचं आहे. अज्ञान ठेवून जर राजकारणात आलं तर असे परिणाम मला असं वाटतं की होतात. परंतु कार्यकर्त्यांनीही या गोष्टी जपाव्यात. एकतर राजकारणात येताना तुम्हाला कोणतरी गॉडफादर हवा हे महत्वाचं. त्याचबरोबर तुमची आर्थिक परिस्थिती, तुमची घरगुती जी परिस्थिती आहे ही महत्वाची आहे, ही तुम्ही पाहावीच. तुम्हाला राजकारणाचं प्रबळ असं ज्ञान असावं. त्याच ज्ञानाने तुम्ही पुढे जाऊ शकता, लोकांचं धडबल करू शकता. येताना जेव्हा तुम्ही राजकारणात येता तुम्हाला परिपूर्ण अभ्यास असावा.
आंदोलन करणं हा घटनेने दिलेला अधिकार आहे. आंदोलन झालंच पाहिजे, नाही याच्यातला भाग नाहीये. परंतु आपल्याला आंदोलन कोण करायला सांगतोय आणि आपण ते का करतोय हे महत्वाचं आहे असं मला वाटतं, की प्रत्येक राजकीय पक्षातल्या नेत्यांनीही हे पाहावं. फक्त मोजकेच पक्ष नाही तर सर्व पक्षीय प्रत्येक पक्ष तुम्हाला माहिती असेल की सत्तेत असतो तेव्हा आंदोलन करत नाही, परंतु तो जेव्हा विरोधात जातो तेव्हा ते आंदोलनामध्ये उतरतात आणि आंदोलनामध्ये जेव्हा जातात तेव्हा त्या कार्यकर्त्यांवरती केसेस लागतात. केसेस लागल्याच्या नंतर त्यांचा जामीन होतो, पक्ष त्याची जबाबदारी उचलते, परंतु पुढच्या ज्या प्रोसेस आहे त्याला कारखाना जावं लागतं. त्याची जबाबदारी मला असं वाटतं की नंतर एकंदरीत त्या कार्यकर्त्यावरती येते नकळत. जास्ती काळ एकदा जामीन झाला की त्याच्यानंतर मला असं वाटतं की पक्ष दखल देत नाही आणि कुठेतरी नेत्यांनीही या गोष्टींवरती थोडस विचार केला पाहिजे. कार्यकर्ते हे अल्लडच असतात, परंतु नेत्यांना तेवढी अक्कल नसते. नेत्यांनीही त्या गोष्टी थोड्याशा समजून घेतल्या पाहिजेत. प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आपल्या नेत्याबद्दल आदरभाव हा असलाच पाहिजे, तो राहिलाच पाहिजे आणि त्याच्याबद्दल जर कुठली चुकीची भावना आली तर त्याच्या विरोधात त्यांनी ती नाराजी व्यक्त केली पाहिजे. परंतु तो नाराजी व्यक्त करताना जो आहे तो जो प्रकार आहे तो कसला असला पाहिजे, कोणत्या प्रकारे ती नाराजी व्यक्त झाली पाहिजे, मला असं वाटतं की हे महत्वाचं. मला एक सांगा प्रसादजी, जेव्हा तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम करता किंवा तुम्ही जेव्हा तरुण होतात, नवीन आला होतात, तर त्यावेळेस तुमचे पदाधिकारी जर तुम्हाला असं सांगत असतील की आता याची गाडी फोडायची आहे, याचं घर फोडायचं आहे, इथे आपल्याला जाळपोळ करायची आहे, इथे आपल्याला रास्ता रोको करायचंय, तुम्हाला कल्पना असते की हे कायद्याच्या बाहेरचं काम आहे, नाही म्हणायची संधी असते की नसते? त्या कार्यकर्त्याला मागे फिरण्याची संधी असते की नसते? नाही, नक्कीच असते. असं काही नाहीये की प्रत्येकाला जबरदस्ती केलेली असते. जो कार्यकर्ता आंदोलनासाठी येऊ शकतो त्यालाच विचारतात, जो नाही येऊ शकत त्याला कोणत्या प्रकारची जबरदस्ती नक्कीच नसते. पण याचा अर्थ मग त्याची प्रगती होत नाही संघटनेमध्ये? सॉरी, याचा अर्थ मग त्याची प्रगती होत नाही संघटनेमध्ये? आवाज नाही येत. नाही, मग याचा अर्थ त्याची प्रगती होत नाही ना संघटनेमध्ये, जर तो अशा आंदोलनांमध्ये सहभागी नाही झाला. नाही, मला असं वाटतं की असं काही नाहीये. आंदोलन तुम्ही लोकांची कामं करूनही प्रगती करू शकता. आंदोलनावरतीच प्रगती होते अशातला भाग नाहीये. बरोबर. आणि तुमचं आंदोलन हे कोणत्या प्रकारचं आहे हे महत्वाचं आहे. त्याच्यावरतीच तुम्हाला असं मला वाटतं की लोक त्याचा विचार करतात की समोरचा जो व्यक्ती, समोरचा जो कार्यकर्ता किंवा जो पदाधिकारी आहे हा जनतेच्या हितातलं कोणतं आंदोलन करतोय त्याच्यावरती नक्कीच तुमची प्रगती अवलंबून असते आणि त्याचं सातत्य ठेवलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आंदोलनातनं होते अशातलाही भाग नाही आणि प्रत्येक गोष्ट निवेदन देऊन होते अशातलाही भाग नाही. काही ठिकाणी निवेदन देऊन कामं होतात, काही ठिकाणी आंदोलन हे करावंच लागतं, परंतु त्या आंदोलनाला एक मला असं वाटतं की एक चांगला मार्ग असावा की त्याचे इम्पॅक्ट जो तुम्ही विषय घेतलाय त्याच्यावरती पडून. बऱ्याचदा ही तक्रार ऐकायला येते आणि ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या राजकीय नेत्यांनी सुद्धा मांडलेली आहे की जेव्हा जेव्हा ही आंदोलनं होतात त्यावेळेस सामान्य घरांमधले जे कार्यकर्ते असतात त्यांच्यावर केसेस लागतात, त्यांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात, पण जे नेते असतात त्यांची मुलं ना कधी असल्या आंदोलनामध्ये सहभागी होत, ना ती कधी तोडफोडीमध्ये दिसत, ना त्यांच्या अंगावर एखादी केस लागत. कार्यकर्त्यांना हे वास्तव दिसत नाही का आपल्या अंगावर केसेस घेताना? बऱ्याचदा दिसतं, बऱ्याचदा दिसत नाही. काही लोकांना दिसून सुद्धा ते करतात. जसं तुम्ही मागाशी विचारलं की मी सुद्धा या पार्श्वभूमीत आलोय, परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की मी माझी सख्खी बहीण ऍडव्होकेट आहे. मी राजकारणात येतानाच माझी परिस्थिती बघून आलेलो, म्हणजे वैयक्तिक मी माझा असा विचार केलेला आणि माझंही ते सांगणं आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला पहिला विचार करावा. तुम्ही घर बघा तरी तुम्ही पुढे चला. तुमचा जॉब असेल, तुमचा बिझनेस असेल, तोही तितकाच महत्वाचा आहे जेवढं राजकारण आहे. पुढे येताना तुम्हाला कोणीतरी बॅकिंग असावं किंवा तुम्ही पुढे गेल्याच्या नंतर तुम्ही मागे वळून बघता तर कोणी नाही असं नाही झालं पाहिजे असं मला वाटतं. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुम्ही का तुमचा राजकीय पक्ष, तुम्हाला का वाटलं की आपण त्या पक्षामध्ये नाही राहिलं पाहिजे? अशाच काही आंदोलनाची पार्श्वभूमी होती, काय कारण होतं? नाही, मुळात जेवढे काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मी पक्ष सोडला, परंतु पक्षाचंही तेवढंच योगदान आहे मी पुढे येण्यामध्ये. मी पक्षासाठी काहीतरी केलेलं असतं, पक्षाने माझ्यासाठी काय केलं असतं, असं प्रत्येक तरुण आणि प्रत्येक कार्यकर्ते पदाधिकाऱ्याच्या बाबतीत घडतं. आज तुम्ही बघत असाल राजकारणामध्ये बरेच मोठे नेते होऊन गेलेले आहेत, आजही आहेत, ज्यांचे 3-3, 4-4 पक्ष चेंज झालेले आहेत आणि प्रत्येक पक्षाने त्या कार्यकर्त्याला काही ना काहीतरी दिलेलं असतं आणि त्या कार्यकर्त्यांनी त्या पक्षाला काहीतरी दिलेलं असतं असं मला वाटतं. ती गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे देण्या घेण्याची. मला असं वाटतं की कोणी जबाबदार आहे असं तुम्ही म्हणून नाही चालणार. 2024 मध्ये आपण आहोत, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, कायदा काय आहे काय नाही हे प्रत्येकाला किमान माहीत असतं
आत्ता राजकारणात येणारी मुलं ही काही अगदी तिसरी चौथी शिकलेली नाहीये, ती किमान ग्रॅज्युएट झालेली असतात, चांगली शिकलेली असतात, काहीतरी करण्याच्या हिशोबाने येतात. या मुलांना सुद्धा सनदशीर मार्ग, जे तुम्ही मगाशी म्हणालात की सगळी कामं निवेदनं देऊन होत नाहीत, पण जे काम निवेदन देऊन होत नाही ते काम काचा फोडून तरी होतं का? मग का काचा फोडायच्या, का दांडुके हातामध्ये घ्यायचे? आवाज येतोय? हॅलो, माझा आवाज पोहोचला आपल्यापर्यंत? तुमचा प्रश्न पुन्हा एकदा जरा बरं, मी तुम्हाला प्रश्न पुन्हा विचारते. तुम्ही मला मगाशी म्हणालात की सगळी कामं निवेदनं देऊन होत नाही. मान्य आहे, सगळी कामं निवेदनं देऊन होत नाही, पण मग जी कामं निवेदनं देऊन होत नाही ती कामं काचा फोडून होणार आहेत का? ती कामं रस्त्यावर टायर जाळून होणार आहेत का? ते मार्ग आहेत का कामं करून घेण्याचे? हे कार्यकर्त्यांना कळत नाही की नेत्यांचं राजकारण होतं म्हणून कार्यकर्ते सुद्धा आपलं तेच करत बसतात. नाही, नक्कीच हा प्रश्नही तुमचा बरोबर आहे. मला असं वाटतं की आपण जो विषय हातात घेतो तो विषय मुळात पहिल्यांदा आपण पाहिला पाहिजे की तो कोणत्या प्रकारे आपण त्याला हाताळू शकतो. की तुम्ही एखाद्याच्या पाया पडून तुझं काम करून घेऊ शकता, निवेदन देऊन काम करून घेऊ शकता. अगदीच वेळ आली तर तुम्ही जो सदर अधिकारी असेल किंवा कोणताही नेता असेल त्याच्या तुम्ही टेबलच्या इथे जाऊन बसा, तिथे बसून आंदोलन करा. प्रत्येक जो विषय आहे त्याला तुम्ही कोणत्या प्रकारे हाताळता हे महत्वाचं आहे. आणि जर तुमचं बॅकग्राऊंड त्या प्रकारचं स्ट्रॉंग असेल की तुम्ही कायदेशीर बाबी हाताळू शकता तर तुम्ही त्या प्रकारे हिंसक आंदोलन करू शकता. परंतु हिंसक आंदोलन केल्याच्या नंतरही जर तो विषय तडीस जाईल की नाही याची पहिली शहानिशा असावी असं मला वाटतं. त्याच्यानंतरच आपण पुढे जाऊ. आता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. बऱ्याचदा असं असतं की एखादा पदाधिकारी असतो, काहीतरी पद दिलेलं असतं, 4-2 कार्यकर्ते त्याच्या मागे असतात आणि मग हे असं काहीतरी आंदोलन, कुठेतरी काहीतरी काच फोड, कुठेतरी काहीतरी टायर जाळ, मग त्याचे व्हिडिओ बनव, ते सोशल मीडियावर टाक, ती स्टंटबाजी कर. हा कदाचित त्यांना पुढे जाण्याच्या, त्या पक्षामध्ये प्रगती करण्याचा मार्ग वाटू शकतो. पण तो मार्ग त्यांना तो वाटतो याचं कारण त्यांचे नेते तो त्यांचा मार्ग सुकर करून देतात. कुठेतरी नेत्यांचं हे चुकत नाहीये का की योग्य वेळी जर आळा घातला तर असले प्रकारच पक्षामध्ये घडणार नाही? रादर नेते म्हणतात आमच्या पक्षाची हीच पद्धत आहे. नाही, तसं नाहीये. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की ही कुठल्याही एका ठराविक पक्षाची पार्श्वभूमी नाहीये. अनेक पक्षांनी हे आंदोलन केलेले आहेत आणि त्या पक्षातल्या नेत्यांनी काही गोष्टी जेव्हा सांगतात की बाबा तुम्ही हे आंदोलन करा, तर कार्यकर्त्यांनी ठरवावं की हे आंदोलन केल्याच्या नंतर त्याचे पुढचे इम्पॅक्ट काय असतील. किंवा हे आंदोलन बऱ्याचदा असं होतं की नेते सांगत नाहीत आणि कार्यकर्ते स्वतःच्या मनाने ते जाऊन ते आंदोलन करतात. प्रत्येक वेळेस नेताच सांगतो अशातलाही भाग नसतो. असं मला वाटतं की कार्यकर्तेही किंवा जे स्थानिक पदाधिकारी असतील ते स्वतःच्या मनानेही एखादं आंदोलन ते पार पाडतात आणि नेताच सांगेल अशातला कुठला भाग नसतो. परंतु मी तुम्हाला पुन्हा हे सांगू इच्छितो की कोणतंही आंदोलन करताना या महाराष्ट्रातल्या तरुण कार्यकर्त्यांनी फक्त एकच लक्षात घ्यावं की ते आंदोलन केल्याच्या नंतर त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट काय असतील. ते आंदोलन केल्याच्या नंतर तुमचा जो विषय आहे, तुमच्या ज्या भावना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचेल का, तुमचं जे उत्तर आहे हे तुम्हाला मिळेल का. मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी ते आंदोलन करावं. हे खूप महत्वाचं आहे. हे फक्त त्या विषयापुरतं सुद्धा नाहीये. त्या विषयाला न्याय मिळेल की नाही हा तर कार्यकर्त्यांनी विचार केलाच पाहिजे, पण वैयक्तिक सुद्धा विचार केला पाहिजे. 25-26 वर्षांची मुलं अनेक केसेस आपल्या अंगावर घेऊन फिरत असतात. उद्या जर राजकारणातनं बाहेर यायचा विचार केला आणि बँकेकडे लोन मागायला गेलं तर त्या केसेसमुळे ना लोन मिळणार आहे ना बाहेर नोकरी मिळणार आहे. का आपलं आयुष्य इतकं पणाला लावायचं याचा विचार कार्यकर्त्यांनी सुद्धा तरुण असतानाच केला पाहिजे, जेणेकरून अशा घटनांवर चर्चा करण्याची किंवा या घटना पुन्हा पुन्हा उजळण्याची वेळ कदाचित येणार नाही. आणि राजकीय नेत्यांनी सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी यामध्ये पार पाडली पाहिजे. राजकीय नेत्यांनी चिथावणी दिली आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले हे नवीन नाहीये, हे काय फक्त आपल्या देशामध्ये नाहीये. पण आपले कार्यकर्ते ही आपली जबाबदारी असेल तर त्यांचा जीव आणि त्यांचं भविष्य ही सुद्धा नेत्यांची जबाबदारी आहे आणि ती नेत्यांनी स्वीकारली पाहिजे. आणि महाराष्ट्र त्याला अपवाद असू शकत नाही, कारण याच महाराष्ट्रानं देशामध्ये एक सुसंस्कृत राजकारण कसं असतं याचा पायंडा घालून दिलेला आहे. आजच्या चर्चेमध्ये प्रसादजी तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार. धन्यवाद.